सांगली जिल्ह्याचा आटपाडीचा पोरगा महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनात अनेक वेळा सांगली जिल्ह्याला पदक मिळवून दिलेला पैलवाना शिव छत्रपती पुरस्कार विजेते नामदेव पंढरी वस्तांच्याकडे सराव करणारा आणि सुदेश ठाकुरा निळे लांग परिधान केलेला दोन्ही पायामध्ये निकामलेला हंडे पाटील तालमीचा एका पाणीपुरीवाल्याचं पोरगा आहे हो. पाणीपुरी व्यवसायाच्या निमित्तानं सांगलीमध्ये दाखल झाले आणि तिघ जण भाऊ पैलवानात एकाच घरात तिघ पैलवान आहेत. काय इतिहास आहे बघा. पाणीपुरीवाल्याची पोरं पैलवान व्हायला लागले आणि तुमच्या आमच्या सारख्याचे सगळं मिळणारे पोरं कुठं फिरतात बघा. त्यांच्या खिशात काय आहे बघा, त्यांच्या दाढत काय आहे बघा. जरा कुस्ती खेळा आखाड्यावरती मात्र कुस्ती एक नंबरची लय चांगली लागलेल्या. सतीश मुळे आणि सुदेश ठाकूर अशी कुस्तीत लागले. बस गेल्या गेल्या दोन्ही पैलवान आक्रमक व्हायला लागले. पंच म्हणून महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान विकास पाटीलांना आणि मधुकर पाटीलांना तुपारीकर यांची नियुक्ती आहे. ऍडव्होकेट अजिंक्य यादव साहेब, कैलासवासी रामचंद्र दशरथ यादव यांच्या स्मरणार्थ ही कुस्ती पुरस्कृत केलेल्या 51,000 रुपये इनामाची. फार चांगलं काम आहे. पैसा लय लोकांच्याकडे हो, कुठं खर्च करावा याच्यासाठी सुद्धा अक्कल असावी लागते. कुस्तीची परंपरा जपणारं गाव आहे दुधारे. एक चांगलं कुस्ती मैदान या ठिकाणी संपन्न होता. या परिसरातील अनेक बंद पडलेली कुस्ती मैदानं महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान विकास पाटीलांना बोरगावकर, नामवंत पैलवान विजय पाटील तुपारीकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू झाली. शांत गतीत चालू असलेले कुस्ती मैदान गतिमान झाले. प्रत्येक मैदानावरती बारकाव्यानं लक्ष असतं विकासांना आणि विजय पाटील यांचा. पटाला लागण्याचा प्रयत्न सुदेश ठाकूरचा. हल्ला मात्र सतीश मोठेनं धडकावून लावलेला. वजन ताकदीचे दोन पैलवान आखाड्यावरती लढायला लागले. गच्च तब्येतीची दोन्ही पोरं. सतीश मुळे लय चांगला पैलवान, गेल्या 10-12 वर्षात महाराष्ट्रभर गाजणारा असा पैलवान आहे. आज ह्या बघणाऱ्यांच्या नजरा मात्र कुस्तीकडे भेटलेल्या. मगाशीच सांगितलं अनेक कीर्तिवंत मल्लांचा इतिहास असणारा आपला सांगली जिल्हा शबाद आणि सुंदर गदालो.